माऊलींच्या पालखीचं चांदोबाचं लिंब या ठिकाणी पहिलं उभं रिंगण पार पडलंय। मात्र रिंगणावरती वरुण राजानं संततधार जे आहे ते लावलेले आहे आणि आपण पाहतोय की वरुण राजाच्या संततधारामुळे हे सगळे वारकरी जे आहेत पावसामध्ये चिंब न्हाऊन निघालेले आहेत। मात्र पाऊस आला तरीसुद्धा पंढरीची वारी थांबत नाही, कारण सोबत आणलेलं घोंगतं, छत्री, मिळेल ते साहित्य घेऊन आपण पाहतोय की हा वारकरी पंढरीची वाट चालत असतो। मात्र या वारीवरती पावसानं लावलेली हजेरी ही मात्र वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती आत्मिक समाधान देणारी आहे, कारण वारीमध्ये चालणारा प्रत्येक शेतकरी हे गावाकडं शेतामध्ये पेरणी करूनच पंढरीची वाट चालायला लागतो आणि ज्यावेळेस पंढरीच्या पालखी मार्गावरती पावसाची संततधार सुरू व्हायला सुरुवात होते त्यावेळेस या वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान पाहायला मिळतं। आणि आपण पाहतो की सगळे वारकरी पावसात ज्ञानोबा तुकारामांचा गजर करत आपण पाहतोय की वरुण राजाचं जे वरून संततधार बरसते त्याच्यामध्ये चिंब न्हाऊन निघताना पाहायला मिळत आहेत। मात्र आपण दूरपर्यंत नजर टाकली तर एक नयनरम्य असं दृश्य जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय, कारण घोंगता असेल, छत्री, हे सगळे पांघरून लाखो वैष्णवांचा मेळा पंढरीकडे वाटचाल करतोय आणि आपण पाहतोय की पावसामधलं हे दृश्य अतिशय मनमोहक असं पाहायला मिळतंय, कारण हे वारकऱ्याची असणारी इच्छा, वारकऱ्याचं असणारं आत्मिक समाधान हे वारीमध्ये आल्यानंतरच अनुभवायला मिळतं, ही वारकऱ्यांची भावना असते। आणि आपण पाहतोय की चांदोबाचा लिंब या ठिकाणी वरुण राजानं हजेरी लावलेली आहे आणि हे सगळे वारकरी पावसात चिंब भिजत पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवताना पाहायला मिळत आहेत। चांदोबाचं लिंब या ठिकाणी आज माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार पडलंय आणि सगळे वारकरी पावसामध्ये चिंब भिजताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन प्रसाद सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, तरडगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।